निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी. स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स, तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण. जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. शहरातील जुनी धामणी परिसरातील महावीर कॉलनीत सन 2019 साली एकाचा खून करून पसार झालेल्या मोक्कामधील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तब्बल 7 वर्षांनी जेरबंद केले. आष्टा बस स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. गोपाळ संगप्पा पुजारी, वय वर्ष 29, राहणार रेवनाळ, तालुका जत, सध्या राहणार कामगार चौक, कराड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील इनाम धामणी परिसरात ग्रुपच्या वर्चस्व वादातून सांगलीतील महावीर कॉलनीत दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी रात्री 9:15च्या सुमारास महेश नाईक याचा चाकूने वार करून खून करण्यात आला होता. यावेळी गणेश बबलाती हा गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी 15 जणांवर आरोप निश्चिती केली होती. त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र गोपाळ पुजारी हा गुन्हा घडल्यापासून पसार होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना गोपाळ पुजारी हा आष्टा बस स्थानक परिसरात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्यास विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पवार, कर्मचारी रणजित जाधव, अतुल माने, प्रकाश पाटील, संदीप पाटील, अभिजित माळकर यांच्या पथकाने केली.